आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। जायखेडा पोलिसांचा अवैध गॅस सिलेंडर वाहतुकीवर मोठा छापा, 5 लाखाचा मुद्देमाल पकडला। जायखेडा तालुका बागलाण येथे पोलीस ठाण्याला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने अवैधरित्या व्यावसायिक गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत सुमारे 5,92,000 रुपयांचा मुद्देमाल पकडला। पोलिसांनी ताहाराबाद अंतापूर परिसरात सापळा रचून MH15 EG 1461 क्रमांकाचे पिकअप वाहन अडविले। वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये भारत गॅस, HP गॅस व इंडियन कंपनीचे रिफिल केलेले व्यावसायिक गॅस सिलेंडर आढळून आले। चालक अनवर खान अहमद खान वय 35, राहणार वडाळागाव नाशिक, याच्याकडे सदर गॅस सिलेंडरच्या वाहतुकीसाठी आवश्यक वैध परवाना व कागदपत्रे नसल्याचे निदर्शनास आले। या प्रकरणी तहसीलदार बागलाण यांनी पुरवठा अधिकारी विनायक नरेंद्र कोळी यांना पुढील कारवाईसाठी नियुक्त केले असून त्यांच्या फिर्यादीवरून जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3 व 7 अन्वये जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक DS स्वामी, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुबगड, तहसीलदार चावडे तसेच जायखेडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या मोहिमेत पोलीस अधिकारी रामराव शेरे, योगेश क्षीरसागर, अरुण वनसे, योगेश साळुंखे आदींनी सहभाग घेतला। अवैध गॅस सिलेंडर वाहतुकी विरोधातील या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायांवर पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र, उपसंपादक वामन शिंदे, बागलाण।